नमस्कार मित्रो, आपल्याला फूड लायसन काढायचं आहे का? फेसाई फूड लायसन्स सर्टिफिकेट फक्त 1 ते 2 दिवसामध्ये घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकता। यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात, ऑनलाईन पेमेंट कसे करायचे आणि डाउनलोड सर्टिफिकेट कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपल्या किराणा मालाचे दुकान असू द्या किंवा आपले हॉटेल असू द्या, पान टपरी असू द्या किंवा आपण फूड सप्लाय करत असाल तर फूड लायसन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। हे कशा पद्धतीने काढायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। फेसाई फूड लायसन काढण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पेज वरती येऊन जाल। या पेज वरती आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला अप्लाय फॉर न्यू लायसन रजिस्ट्रेशन, नवीनच तुम्ही फूड लायसन काढणार असाल तर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि जर रिन्यूअल वगैरे करायचं असेल तर इथे ऑप्शन आहेत। न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा। यानंतर पहा आपल्याला 3 ऑप्शन देण्यात आलेले आहेत, जनरल, रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट। आपल्याला जनरल सिलेक्ट करायचं आहे। यानंतर पहा आपल्याला इथे उजव्या कोपऱ्यामध्ये स्टेट आहे, स्टेट मधून आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे, उदाहरणासाठी महाराष्ट्र। यानंतर पहा इथे 4-5 ऑप्शन आहेत। यामध्ये पहा मॅन्युफॅक्चरर, ट्रेड, रिटेल, फूड सर्व्हिस। आपल्याला फूड सर्व्हिस वरती क्लिक करायचं आहे जर हॉटेलचं लायसन काढायचं असेल। ट्रेड अँड रिटेल्स मध्ये इथे सुद्धा रिटेलर आहे, यामध्ये तुम्हाला किराणा मालाच्या दुकानाचं जर काढायचं असेल तर इथे ऑप्शन आहेत। आपल्याला जर हॉटेलचं फूड लायसन काढायचं असेल तर फूड सर्व्हिस मध्ये यायचं आहे। तर इथे पाहू शकता रेस्टॉरंट्स आहे, पीटी, रिटेलर, स्नॅक्स, टी शॉप आहे, हॉटेल्स आहे, बरेचसे ऑप्शन आहेत। आपल्याला जे रिलेटेड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। उदाहरणासाठी हॉटेलवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहेत 5 स्टार, 3 स्टार, जे काही आहे। टर्नओव्हर अप टू 12 लाख, जर तुमच्या हॉटेलचं 12 लाखाच्या वर टर्नओव्हर असेल तर हॉटेलवरती क्लिक करू शकता। आता इथे चहाची टपरी असेल तर इथे टी शॉप वरती आपण क्लिक करायचं आहे आणि फूड लायसन काढू शकता। रेस्टॉरंट ज्या ऑप्शन वरती क्लिक कराल जे तुमचं आहे त्यावरती क्लिक करा। उदाहरणासाठी मी टी शॉपचं काढत आहे तर टी शॉप वरती क्लिक करतोय आणि इथे पेटी रिटेलर ऑफ स्नॅक्स टी शॉप वरती क्लिक करायचं आहे आणि इथे आणि खालती आल्यानंतर पहा इथे प्रोसेड नावाचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। सिंपली तुम्ही यावरती क्लिक करा। त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर नेम ऑफ ऍप्लिकंट, जे तुमचं हॉटेलचं नाव असेल, जे रेस्टॉरंटचं नाव असेल, जे तुमच्या दुकानाचं नाव असेल ते इथे टाईप करायचं आहे। त्यानंतर पहा डिजिग्नेशन, इंडिव्हिज्युअल आहे, पार्टनरशिप आहे, स्वतःचा असेल तर इंडिव्हिज्युअल करा, कोऑपरेटिव्ह सोसायटी पार्टनरशिप असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा इथे ऍड्रेस फिल करायचा आहे, तुमचा ऍड्रेस ज्या ठिकाणी तुमचं फूड बिझनेस चालू असणार आहे तिथील पूर्ण ऍड्रेस, जिल्हा, तालुका, गाव, लँडमार्क। त्यानंतर पहा तुम्ही जो राहताय आणि तुमचं जे फूड बिझनेस चालू आहे तो पत्ता एकच असेल तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुमचा फोन नंबर टाकायचा आहे। त्यानंतर पहा इथे कॉन्टॅक्ट पर्सन म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने फूड लायसन काढणार त्याचं नाव इथे लिहा। त्यानंतर पहा नंबर ऑफ इयर्स यू वॉन्ट टू अप्लाय फॉर, तुम्ही किती वर्षासाठी फूड लायसन्स काढताय। 1 वर्षासाठी काढला तर 1 वर्षाचे चार्जेस बसतील, 5 वर्षासाठी काढत असाल तर 5 वर्षाची चार्जेस बसतील आणि 5 वर्ष फूड लायसन तुमचं चालणार आहे। तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला जी वर्ष हवे ते। त्यानंतर पहा नेक्स्ट ऑप्शन आहे अदर दॅन मॅन्युफॅक्चर युनिट, यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। इथून आता पहा आपल्या शॉप मध्ये कोणतं साहित्य ठेवत आहात। उदाहरणार्थ पहा डेअरी प्रोडक्ट तुम्ही यूज करत असाल, डेअरी प्रोडक्ट वरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड ऍड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आणखीन काही यूज करताय ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या। उदाहरणार्थ पहा एज, त्यानंतर बेकरी प्रोडक्ट, त्यानंतर पहा मीट, त्यानंतर पहा प्रीपेड फूड्स, त्यानंतर इथे बरेचसे ऑप्शन आहेत इंडियन स्वीट। जे काही तुमच्या शॉप मध्ये यूज करताय ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही नेम ऑफ द फूड कॅटेगरीज ऍड करून घ्या। यामध्ये तुम्हाला फूड सेफ्टी मित्रा डिटेल्स, जर तुमच्याकडे FSM नंबर असेल तर इथे टाकायचा आहे आणि ऍड करायचा आहे, नसल्यास सोडून द्या। त्यानंतर पहा अदर डिटेल मध्ये इन केस ऑफ बिझनेस इंटायर डेट ऑफ स्टार्ट, तुमच्या दुकानाची किंवा तुमच्या व्यवसायाची सुरुवातीची तारीख इथे टाकायची आहे। त्यानंतर पहा सोर्स ऑफ वॉटर सप्लाय, यामध्ये तुमचं वॉटर सप्लाय हे प्रायव्हेट तुमचं स्वतःचं आहे, पब्लिकचं आहे की अदर आहे। प्रायव्हेट असल्यास प्रायव्हेट वरती क्लिक करायचं आहे, सरकारी असेल सरकारी पब्लिक म्हणून घेऊ शकता। त्यानंतर पहा वेदर आणि इलेक्ट्रिक पॉवर इन युज्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड आयटम, तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा वापर करता का।
जर तुमच्या फूड लायसनमध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर करत असाल तर येस करा आणि इथे पहा सँक्शन्ड इलेक्ट्रिसिटी लोड और HP युज्ड किती करताय ते तुम्ही इथे टाईप करायचं आहे. तुमच्या फूड आयटम मध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर करता का, करत असाल येस करा आणि इलेक्ट्रिसिटीचा लोड HP मध्ये इथे टाकू शकता. जर नसल्यास नो करा. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करू शकता. यानंतर पहा ऍप्लिकेशन प्रोडक्ट संपूर्ण डिटेल्स ओपन होईल. त्यानंतर आपल्याला प्रोसीड वरती खालती क्लिक करायचं आहे. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर आता साइन अप डिटेल्स भरायचे आहे. तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, बिलॉंग टू इथून तुम्ही सेल्फ भरताय की दुसरं कोण तुमचं भरतंय, सन डॉटर वगैरे. सेल्फ भरत असाल तर सेल्फची इन्फॉर्मेशन देऊ शकता. आणखीन सेकंडरी कॉन्टॅक्ट देत असाल तर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि जर तुमचा मुलाचा वाईफचा सुद्धा इथे कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता. त्यानंतर इथे लॉग इन ID त्यांचा ऑलरेडी येऊन जाईल. पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड करा. हा जो कॅप्चा देण्यात आलेला आहे तो कॅप्चा आपल्याला इंटर कॅप्चामध्ये फिल करायचा आहे. त्यानंतर पहा खालती सबमिट वरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा युजर साइन अप सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल. तुमचं लॉग इन ID आलेला आहे ईमेलवर सुद्धा आणि तुमच्या SMS वर. त्यानंतर ओके वरती क्लिक करा. यानंतर पहा डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. पहिला ऑप्शन आहे फोटो. तुमचा ID साईज फोटो इथे चूज फाईल करून अपलोड करायचा आहे. दुसरा ऑप्शन आहे आयडेंटिटी प्रूफ. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, वोटिंग ID, पासबुक जे काही आहे तुमच्याकडे ते इथून अपलोड करू शकता. फोटो चूज फाईल करा. जिथे फोटो ठेवलेला आहात तिथून फोटो अपलोड करून घ्या. यानंतर पहा आयडेंटिटी प्रूफ मधील तुम्हाला एक कोणतंही अपलोड करायचं आहे. उदाहरणासाठी मी आधार कार्ड अपलोड करतोय. यानंतर पहा अदर डॉक्युमेंट. आता अदर डॉक्युमेंट मध्ये इथे डॉक्युमेंट डिस्क्रिप्शन मध्ये पहा इथे सिलेक्ट करायचं आहे प्रूफ ऑफ प्रमाइस, हेल्थ, NOC, एनी अदर डॉक्युमेंट, NOC बाय म्युनिसिपालिटी आणि ग्रामपंचायत. ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला किंवा एनी अदर डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला लाईट बिल, प्रूफ ऑफ प्रमाइस जे काही तुमच्याकडे लेटर्स आहे ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. उदाहरणासाठी मी ग्रामपंचायतीची NOC अपलोड करतोय. अशा पद्धतीने आता चूज फाईल केल्यानंतर इथे अपलोड बटन वरती क्लिक करायला विसरू नका. अपलोड बटन वरती क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल. आता ज्या वेळेला तुम्ही फाईल चूज करताय त्या फाईलचं नाव तुम्ही स्पेस वगैरे न देता अपलोड करा, अन्यथा तुमचा फोटो किंवा डॉक्युमेंट अपलोड होणार नाही. फाईलचं नाव देतेवेळी ID स्पेस फोटो असं देऊ नका. ID डायरेक्ट लिहू शकता. अपलोड झाल्यानंतर इथे व्ह्यू सुद्धा करू शकता, डिलीट करून पुन्हा अपलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला इथे 2 डॉक्युमेंट आणि इथे तुम्हाला ग्रामपंचायत NOC ना हरकत दाखला अपलोड करायचा आहे. आणखीन काही ऑप्शन असतील इथून तुम्ही प्रूफ ऑफ परमाइस, एनी अदर डॉक्युमेंट मध्ये तुमचं लाईट बिल अपलोड करू शकता. अशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करा. यानंतर पहा आपल्याला खालती यायचं आहे. डिक्लेरेशनला ऍक्सेप्ट करायचं आहे. चेकबॉक्स वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आता लास्ट ऑप्शन म्हणजे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी 3 ऑप्शन आहेत. ऑनलाईन पेमेंट, त्याचबरोबर ट्रेझरी चलन सुद्धा आहे. तर ऑनलाईन पेमेंट वरती क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन पहा आपल्याला पैसे भरायचे आहेत. टोटल अमाऊंट इथे तुम्हाला देण्यात आलेले आहे. चार्जेस इथे पाहू शकता. टोटल अमाऊंट जी काही बनलेली आहे इथे 1 वर्षासाठी 100 रुपये असते. 5 वर्षासाठी असेल तर 500 रुपये सर्टिफिकेट फीज आहे. यानंतर पहा इथे GST नंबर तुमचा असेल तर इथे GST नंबर सुद्धा ऍड करू शकता. त्यानंतर पहा इथे तुम्हाला आता ऍप्लिकेशन प्रिव्ह्यू करायचं असेल तर प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन करू शकता. तुम्हाला पैसे पे करायचे असतील तर पे वरती क्लिक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर येऊन जाईल. प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईल वरती व्हेरिफिकेशन कोड येऊन जाईल. तो इथे एंटर करा आणि प्रोसीड करा. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. पेमेंटसाठी नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, UPI चा वापर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर ऍप्लिकेशन रिसिप्ट येऊन जाईल. यामध्ये हे तुमचं चलन आहे पेमेंटचं फूड सर्व्हिससाठी भरलेलं. याची तुम्ही PDF डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवू शकता. आता मित्रो तुमचं फूड लायसन्स कशा पद्धतीने भेटून जाईल याची नेक्स्ट प्रोसेस असणार आहे. ती कशा पद्धतीने ती पाहायची आहे. मित्रो 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला मेल येऊन जाईल तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर इथे पाहू शकता लॉग इन फूड बिझनेस नावाचा ऑप्शन आहे. यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, ऍप्लिकेशन नंबर आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि प्रोसीड करायचा आहे. त्यानंतर पासवर्ड, कॅप्चा आणि OTP टाकून लॉग इन करायचं आहे किंवा
तुम्हाला जर माहिती नसेल तर तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिला होता तो इथे टाईप करायचा आहे. हा कॅप्चा इथे फिल करायचा आहे. सबमिट करून OTP टाकून तुम्ही डायरेक्ट ओपन होऊ शकता. अशा पद्धतीने जो लायसन रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मेल आलेला आहे तो इथे टाईप करा, प्रोसीड करा आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने डॅशबोर्ड वरती येऊन जाल. यामध्ये आता आपल्याला पहा 4 ऑप्शन आहे. इनकम्प्लीट ऍप्लिकेशन, सबमिटेड ऍप्लिकेशन विथ सक्सेसफुली पेमेंट, यावरती क्लिक करून तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे ते दिसून येईल. 3 नंबरचा ऑप्शन आहे रिव्हर्टेड ऍप्लिकेशन बाय अथॉरिटी. याचा अर्थ जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही चुकी असतील, काही अपलोड करायचं राहिलं असेल तर अथॉरिटी तुमचं ऍप्लिकेशन रिव्हर्टेड देईल. रिव्हर्टेड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा अपलोड डॉक्युमेंट करावे लागतील. यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ देतोय. तुमचं जर रिव्हर्टेड ऍप्लिकेशन झालं असेल तर ते पाहून तुम्ही पुन्हा इथे लॉग इन करू शकता आणि डॉक्युमेंट अपलोड करू शकता. तर फायनल आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी इश्यूड वरती क्लिक करायचं आहे. इश्यूड वरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा ऑप्शन आहे, प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला पहा तुमची संपूर्ण डिटेल्स ओपन होईल. यामध्ये 3 नंबरचा ऑप्शन आहे रेफरन्स नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर. तर रेफरन्स नंबर जो पहिला आहे तो, त्यानंतर आहे रजिस्ट्रेशन नंबर. रजिस्ट्रेशन नंबर वरती क्लिक करा. तुमचं फेसाईचं फूड लायसन डाउनलोड होऊन जाईल. हे पहा तुमचं फेसाईचं फूड लायसन. इथे तुमचा फोटो, तुमचं नाव, तुमच्या हॉटेलचं नाव किंवा तुम्ही ज्या नावाने फूड लायसन काढलेलं आहात ते ओपन होईल. इथे तुम्हाला संपूर्ण डिटेल्स, तुमचे प्रोडक्ट कोणकोणते आहेत ते संपूर्ण दिसून येईल. इथे ID कार्ड सुद्धा फेसाईचं येऊन जाईल. अशा पद्धतीने हे तुम्ही प्रिंट काढून तुमच्या दुकानामध्ये लावायचं आहे. फक्त 2 ते 3 दिवसामध्ये घर बसल्या अशा पद्धतीने फेसाईचं फूड लायसन काढून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फूड लायसन्स कशा पद्धतीने काढायचं, कोणकोणती कागदपत्रे लागतात, कशा पद्धतीने अपलोड करायची, कशा पद्धतीने पेमेंट सक्सेसफुली करायचं आणि फूड लायसन डाउनलोड करायचं याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फूड लायसन्स सर्टिफिकेट काढता येईल. पुन्हा भेटूया महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. आपल्याला शॉप ऍक्ट लायसन काढायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ते जाऊन शॉप ऍक्ट लायसन सुद्धा काढू शकता.